नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला. मला विश्वास आहे मित्रांनो, आजपर्यंतचे व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला एक वेगळं ज्ञान प्राप्त झालं असेल. मला विश्वास आहे, की आजचा व्हिडिओ देखील तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करणारा ठरेल. तेव्हा मित्रांनो, आजचा विषय आहे स्वतःला ओळखा, स्वतःची किंमत जाणून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं नेतृत्व आत्मविश्वासाने प्रगतीकडे घेऊन जावा. सो नो युअर सेल्फ, रेकग्नाइज युअर वर्थ अँड लीड विथ कॉन्फिडन्स ॲज अ बिझनेस लीडर. तर मित्रांनो, आज आपण जी काही स्पर्धा पाहत आहोत, ती स्पर्धा खऱ्या अर्थानं एक जबरदस्त स्पर्धा आहे. उद्योजकाच्या विषयात खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक व्यक्ती जो उद्योग करू इच्छित आहे, त्यासाठी मात्र त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येणं गरजेचं असतं. तो ज्या पद्धतीने कौशल्य प्राप्त करतो किंवा जो काही यश संपादन करण्याचा तो प्रयत्न करतो, तर त्याला केवळ कौशल्य हे असून उपयोगाचं नाही. त्याचा अनुभव आणि त्याला जे आर्थिक स्थैर्य आवश्यक असतं ते पुरेसं जर नसेल, तर त्याला यश प्राप्त करताना अडचणी प्राप्त होतात. म्हणून स्वतःला ओळखा आणि स्वतःच्या मूल्याची जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी जाणून घ्याल, तेव्हा लक्षात येईल की तुम्ही एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहात. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची ताकद ही फार मोठी आहे आणि तुमची ती ताकद अर्थातच तुमचा सेल्फ अवेअरनेस. तुम्ही स्वतःला काय ओळखता, कशा पद्धतीने स्वतःला तुम्ही समजून घेता. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या सामर्थ्याची, तुमच्या मर्यादेची आणि तुमच्या मूल्यांची जाणीव ठेवता, तेव्हा लक्षात ठेवा, तुमचे निर्णय अधिक प्रभावी होत असतात. अनेक अनुभव तुम्हाला असतीलही किंवा येतीलही. नातेसंबंध असतील, ते आणखीन मजबूत होतील आणि नेतृत्व तुमचं आणखीन प्रेरणादायी इतरांसाठी होईल. तर काय उद्योजकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? आपलं सेल्फ अवेअरनेस जो आहे, त्याकडे अर्थात योग्य निर्णय घेण्याची क्षमता जी तुम्हाला प्राप्त होते, ती संकटात. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट आलेली असतील किंवा येतील, तेव्हा खंबीरपणे उभे राहा. आणि ज्यांनी संकटात उभे राहिलेले आहेत, ते आज यशाकडे मार्गक्रमित आहेत. अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणून तुमची ताकद जी आहे, ती नवीन नवीन कल्पनांना कधी खऱ्या अर्थानं पूर्णपणे काबीज करू शकेल, तेव्हाच जेव्हा तुम्हाला तुमची विचारसरणी ही सकारात्मक असली पाहिजे. जे उद्योजक स्वतःच्या ध्येयावरती विश्वास ठेवतात आणि अर्थात ते ग्राहक, गुंतवणूकदार म्हणजे जे कोणी काही गुंतवणारे आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत आणि इतर सहकारी, या सर्वांचा ते विश्वास सहज जिंकत असतात. कारण व्यावसायिकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वतःच्या मूल्याची जाणीव, म्हणजे सतत शिकण्याची तयारी. जे व्यावसायिक आहेत ते नेहमी शिकत असतात. ते कधीही एखाद्या अपयशाला, ते अपयश आलं म्हणून खचून जात नाही किंवा त्याकडे त्या अर्थानं ते पाहत नाही. तेव्हा जे व्यावसायिक ज्या अडचणीत असतील, त्या अडचणीतनं ते शिकतात. ज्या अपयशात मध्ये त्यांना खऱ्या अर्थानं अनेक यातना झालेल्या असतात, त्या अपयशातून ते शिकतात. आणि म्हणून मित्रांनो, नवीन संधी स्वीकारण्याचं धैर्य हे त्यांच्याकडेच मिळतं. काही लोक नोकरी करतात, म्हणजे व्यवसाय करणे म्हणजे नोकरी करणे, तर त्या पद्धतीची त्यांची मानसिकता असते. पण तुम्ही उद्योजक आहात हे विसरू नका. कारण अर्थपूर्ण तुम्हाला जर करिअर तुमचं घडवायचं असेल, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही एक सक्षम व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. हा, तुम्हाला अनेक अडथळे आहेत. अडथळे कोणते कोणते आहेत? आता तुम्ही जर पाहिलं, तर एक अडथळा नाहीये. अज्ञानाची भीती आहे, स्वतःबद्दलचा संशय कधी कधी येतो, त्याची भीती आहे. बदल करू का नको, बदल स्वीकारू का नको, त्याची इच्छा नसते. बरेच लोक बऱ्याच वेळा बदल करण्याच्यामुळे विकसित झालेले नाही.
ते कंपॅरिझन करतात. नाही मला म्हणजे बाजारामध्ये जसं एखादा भाजीपाला मिळतो ना, तशा पद्धतीने त्यांच्या त्या व्यवसायामध्ये पण ती मानसिकता भाजीपाल्यासारखी ठेवतात. भाजीपाला हा पण एक व्यवसाय आहे. पण तो डे टू डेच्या फंक्शनिंग मधला व्यवसाय आहे आणि तुमचा उद्योग हा पूर्णपणे महिनोन-महिने चालणारा, वर्षानुवर्षे चालणार आहे, हे तुम्ही विसरता आणि म्हणून तुम्हाला तुमची प्रगती करता येत नाही. जेव्हा तुम्ही डे टू डे थॉट प्रोसेसमध्ये लाँग टर्म तुमचं व्हिजन नसेल, तर तुम्हाला तुमच्या कुठलाही उद्योग असेल, त्याचा विकास तुम्हाला करता येणार नाही मित्रांनो. म्हणून इतरांच्या मान्यतेवरती अवलंबून राहण्याची सवय अजिबात ठेवू नका. कारण काय होतं, की बऱ्याच वेळा तुमच्या सजेशन्स थॉट प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा घेता आणि जेव्हा तुम्ही कोणाशी सल्लामसलत करता, तेव्हा लक्षात घ्या, कोण काय सांगतं यापेक्षा तुमच्या उद्योजकाला खऱ्या अर्थानं विकसित करण्यासाठी स्वतःच्या त्या कॅरेक्टरला आणि तुमच्या उद्योगाला तुम्हाला सत्य काय ते समजलं पाहिजे आणि जे कोणी काही तुम्हाला सांगत असतील ते सत्यामध्ये कसं उतरलं आलं पाहिजे. प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये किती आहे हा तपासला पाहिजे. म्हणून अडथळे परिस्थिती तुमची बदलण्यासाठी कधीच आलेले नसतात. अडथळे तुम्हाला शिकवण्यासाठी आलेले असतात. कारण ती परिस्थिती नाही बदलत, ते तुम्हाला बदलवतात आणि तुम्ही बदललं, की तुमची येणारी सगळी परिस्थिती तुम्ही हातोहात बदलता. परंतु काही त्या परिस्थितीमुळे तुम्हाला जाणीवा व्हायला लागतात आणि म्हणूनच मित्रांनो, योग्य मानसिकता, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्यपूर्ण प्रयत्न हे तुम्ही करत राहणं आवश्यक आहे. प्रत्येक अपयश हे तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये धडा शिकवत असतं. म्हणून आपण प्रत्येक आव्हान जे येईल त्याचं प्रगतीत रूपांतर करायचं. त्याचं संधी कशी मिळेल आपल्याला आणि संधीत रूपांतर आपण केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला प्रचंड होतो. म्हणून मित्रांनो, प्रत्येक निर्णय तुमच्या स्वतःवरील विश्वासाचं प्रतिबिंब असलं पाहिजे आणि ते तुमच्या नेतृत्वामधून दिसलं पाहिजे. तेव्हा जेव्हा आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती करून घेतो, तेव्हा लक्षात घ्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. याचा अर्थ तुम्ही परिपक्व झाला का? तर नाही मित्रांनो. नेतृत्व हे आपल्या मूल्यांवरती विश्वास ठेवणार असलं पाहिजे आणि अपयशातून जेव्हा आपण शिकतो त्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवणं फार महत्वाचं आहे. तर काय मित्रांनो, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला जायचंय तर निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल. मला विश्वास आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे 776-898-1355. मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत आहात, त्याला तुम्ही लाईक करत आहात, कॉमेंट्स देत आहात. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांकडे पाठवा, जे उद्योजक मित्र आहेत की ज्यांना उद्योग करायचा आहे, अशांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. तुम्ही मला खऱ्या अर्थानं पाहत आहात, ऐकत आहात आणि इतरांना ऐकण्यासाठी, इतरांनी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना निश्चित शेअर करा. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करत आहात. हे जी मी काय सांगितलंय ते कृतीमध्ये आणा मित्रांनो, तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तेव्हा कृती ही फार महत्वाची आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओ.